मेट्रो, दुबई मेट्रो. बुर्ज खलिफा प्रॉपर तर आपण गेलोच नाही. कुठल्या डोकावर? तिथे गेलो आपण 25 माळ्यावर. हा, मग त्याच्यावर अलाउड नाही ना. पेमेंट केलं जास्त तर ते वर जाऊ शकतो आपण. टोक यार ह्यो. खतरनाक बिल्डिंग बनवली यार. आपल्या टू भारतात अल कोण वाटतं? खाईल रोड फायनान्शियल सेंटर स्टेशन. आपल्या भारतात कोण वाटते? इथनं एंट्री घेते आपण हा? हा, इथून इमारत, स्वच्छ रस्ते आणि स्वच्छ शासन. इथे थोडा पण कचरा दिसणार नाही अशा पद्धतीचं हे शहर आहे आणि फार सेफ्टी रूल्स पाळले जातात. इथे इतके सेफ्टी रूल्स पाळले जातात की डायरेक्ट कॅमेऱ्यातून फाईन. त्यामुळे कोणी कोणाच्या लेनमध्ये गेले तर ते संपूर्ण चारी बाजूने पाहून जावं लागतं. अशा पद्धतीचं हे दुबईचं वैशिष्ट्य आहे. रूल्स अँड रेग्युलेशनचं सगळेच फॉलो करतात. आपल्या सोबत आहे. आपका नाम क्या है? दीपक. आप कहाँ से? बांग्लादेश. इंडिया से. इंडिया में कहाँ से? ओके. बघा आता हे पण आहे, तिथे ड्रायव्हर आहेत. हे बघा आता आपण कुठल्या लोकेशनने चाललेलो आहे बघा. अजूनही इथे कामं चालू आहेत. प्रगतीच्या दिशेने दुबई वाटचाल करीत आहे, पूर्णपणे वाटचाल करीत आहे. अनेक पूल आहेत इकडे, वेगवेगळे रस्ते आहेत. येथे इंडियाचे 40% लोक आहेत असे म्हणतात, जे व्यापार करतात आणि राहतात. पण पाकिस्तानी आहेत, श्रीलंकन आहेत, बांगलादेशी, अशा पद्धतीचे अनेक, म्हणजे प्रत्येक वेगवेगळ्या देशाची लोक इथे आहेत आणि गुन्हे गोविंदाने आहेत. इथे कुठलाच असा भेदभाव वगैरे असं काय नाहीये. आम्ही चाललोय आता लायब्ररीला. म्युझियम, एक मोठं म्युझियम बनवलेलं आहे ज्यात अनेक पुस्तकं आहेत. मी एक लेखक असल्याने आज आपण त्या लायब्ररीला भेट देण्यासाठी चाललो आहोत. आता आम्ही आलोय या ब्रिज जवळ. डेराचा हा परिसर आहे. इथे अनेक ठिकाणी पुलांचं निर्माण झालेलं आहे. बाजूलाच उजव्या बाजूला समुद्र आहे आणि ते समुद्र पार केला तर ते इंडिया, म्हणजे इंडियामधून इकडे येण्यासाठी समुद्र पार करून यावं लागतं दुबईला. खूपच मोठा रस्ता आणि वेग पण, स्पीड अभी ये गाडी का कितना है? 140. 140च्या स्पीडने ही गाडी चाललेली आहे. म्हणजे इथं असं धीम्या गतीने गाडी चालत नाही, स्पीडने गाड्या. त्यामुळे कोण रस्ता पार करताना पण दिसणार नाही. रस्ता पार करण्यासाठी सुद्धा नियम आहेत 2 मिनिटाचा आणि ते त्या नियमामध्ये ते सिग्नल दिल्यावरच त्याच मार्गातून जिथून रस्ता पार करायचा आहे तिथूनच रस्ता पार आपण करू शकतो. इतर ठिकाणी नाही तर डायरेक्ट उडवलं जाणार. त्यामुळे इथे गाड्यांचं वेगवान स्पीड आहे, हे तुम्ही बघत आहात. अनेक वेगवान स्पीड आहेत. इथे अनेक प्रकारच्या टॅक्सी पण आहेत. टॅक्सी पकडून जाऊ शकतो. टुरिस्ट गाड्याही आहेत इकडे. पण इथला प्रवास जर करायचा असेल
कुठे जाण्यासाठी, तर पैसे घेऊन मात्र नक्की या, कारण पैशाशिवाय इथं काय नाही. इथं दिरम बोलतोय, मुंबईत रुपया, पण इथं दिरम. इथं प्रवास करण्यासाठी 40-50 दिरम लागतात कुठे जर जायचं असेल तर आता आपण आलो आहोत मोहम्मद बिन रशीद लायब्ररी. यस, जिथे आपल्याला यायचं होतं. हे बघा ही लायब्ररी. आता आपण येथे पोचलेलो आहोत. बघा खूप नियम हे करावे लागतात. बाजूलाच आहे ही लायब्ररी. इथे इमारती पण खूप मोठमोठ्या आहेत. इतक्या मोठ्या आहेत की मान अशी वागते अशा पद्धतीचे इमारती इथे निर्माण करण्यात आलेल्या आहेत. बघा आता आपण इथून राईट घेणार आहोत लायब्ररीच्या दिशेने. हे बघा ही आहे लायब्ररी. डिझाईन हे बघा ही आहे लायब्ररी. दुबईतली सर्वात मोठी लायब्ररी, पुस्तकाचं ग्रंथालय. इथे आपण आता आलेलो आहोत. हे बघा माझ्यासमोर सोबत संजय मुख्यदल आहे. या लायब्ररीचं नावच आहे मोहम्मद रशीद लायब्ररी. खूप मोठी लायब्ररी आहे ही. तर आपण आता आज जाणार आहोत या लायब्ररीमध्ये आणि माहिती करून घेणार आहोत.